विद्यार्थी मित्र हो, सरस्वती भुवन शिक्षण संस्था YouTube मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मागच्या इयत्तेमध्ये म्हणजे वर्ग 7वी मध्ये तुम्ही सर्कल या संबंधी काही बेसिक कन्सेप्ट पाहिल्या होत्या। काय पाहिलं होतं बरं, आठवतंय का कुणाला? रेडियस, कॉर्ड, डायमीटर, आर्क, मग आर्क मध्ये मायनर आर्क, मेजर आर्क, सेंट्रल अँगल यासारख्या कन्सेप्ट आपण मागच्या इयत्तेमध्ये शिकलो। गणित विषय असा आहे राजांनो की मागे काय शिकलो आपण त्याच्यावरच पुढे जायचंय आपल्याला, आणि तेच आहे। मग आज आपण सर्कल, कॉर्ड अँड आर्क या संबंधीच्या कॉर्ड आणि आर्क या संबंधीच्या काही प्रॉपर्टी आपण पाहणार आहोत। त्यातली पहिली प्रॉपर्टी अशी आहे की द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड। म्हणजे काय? वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जिवेवर टाकलेला लंब जिवेला दुभागतो, याचा अर्थ असा OA इज परपेंडिक्युलर टू PB. ओके? When OA is perpendicular to PB, then PA equal to AB equal to half of PB. बायसेक्ट होते कॉर्ड, बायसेक्ट होते याचा अर्थ त्याचे जे झालेले दोन भाग आहेत ते इक्वल लेंथचे होतात, म्हणून असं म्हटलं। ओके? मग आता याच्याच उलट याचा कॉन्व्हर्स काय होईल बघा। The segment joining the center of a circle and midpoint of its chord is perpendicular to the chord. म्हणजे काय? म्हणजे वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि जिवेचा मध्यबिंदू PQ ही जीवा आहे, तिचा मध्यबिंदू B आहे। वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि जिवेचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे OB हा परपेंडिक्युलर असतो PQ ला। या दोन प्रॉपर्टीज आहेत, एकमेकाच्या उलट आहेत। या दोन प्रॉपर्टीज म्हणजे इथे OA इज परपेंडिक्युलर टू PB असं म्हटलंय, त्यावेळेस काय होतं? PA इक्वल टू AB होतं। इथे काय म्हटलंय? O इज द सेंटर ऑफ द सर्कल, B इज द मिड पॉइंट ऑफ द कर्व, देन OB इज परपेंडिक्युलर टू PQ। आता या दोन कन्सेप्ट वरती आपण एक छोटस एक एक्झाम्पल पाहूया। पहिलं एक्झाम्पल असं आहे, सपोज PB is 13 सेंटीमीटर दिली तुम्हाला PB, आणि व्हॉट इज द लेंथ ऑफ PA और AB? नाउ लुक हियर, PA and AB, PA equal to AB equal to half of PB. Therefore, half into 13 means 6.5 is the length of PA or AB. PA किंवा AB ची लेंथ किती आली? 6.5. ओके? आता एक पुढचं एक्झाम्पल त्याचं आपण पाहूया। सपोज तुम्हाला रेडियस दिलेली आहे, ही रेडियस दिलेली आहे 25 सेंटीमीटर। OQ is given 25 centimeter and length of chord is given 48 centimeter. PQ is given 48 centimeter. Then find the distance between O to B. म्हणजे वर्तुळाच्या केंद्रापासून जिवेचं अंतर आपल्याला काढायचे। तरी काय काय दिलंय? त्रिज्या दिली, जिवेची लांबी दिली, आणि वर्तुळ केंद्र ते जिवेचा मध्यबिंदू यापर्यंतचं अंतर काढायचे। मित्रांनो, आपण आत्ताची प्रॉपर्टी शिकली त्यानुसार OQ 25 असेल, PQ जर 48 आहे, याचा अर्थ BQ 24 होईल। का बरं? कारण PB इक्वल टू BQ इज हाफ ऑफ PQ. Therefore, half of PQ means 48 divided by 2 means 24 centimeter. Now, by using Pythagoras theorem, OQ square equal to OB square plus BQ square.
OQ इज ऑलरेडी गिवन 25, 25चा वर्ग. तुम्हाला OB काढायचंय आणि BQ दिलंय 24. मग काय होईल? 25चा वर्ग 625 मायनस 24चा वर्ग इकडे येईल 576 होईल इक्वल टू OB स्क्वेअर. 625 मधून 576 गेले 49 इक्वल टू OB स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर OB मिळेल आपल्याला 7 सेंटीमीटर. म्हणजे वर्तुळ केंद्रापासून जिरेचं अंतर 7 सेंटीमीटर असेल. कळालं? या दोन प्रॉपर्टीजवर ही दोन एक्झाम्पल्स होती. ओके.